सुरुवात करूया या मॅचला. दुपारचं हे सत्र तडाख्याचं ऊन आणि एक जबरदस्त सामना. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. पहिला बॉल पुढे ससावट ड्राईव्ह केला, तुटून पडला, मैदानाच्या आतमध्ये आला आणि बॉलर वरती तुटून पडला. 4 धावा. जबरदस्त फटका, पुढे सरसावट ठोकला लॉंग ऑफच्या बाहेर, कारण ऑफ साइड डीप मध्ये लॉंग ऑन आणि एक स्क्वेरिश मिड विकेट आहे. ऑफ साइड पूर्णपणे खाली आहे, त्याचा फायदा मिळेल या इनिंग मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर सिद्धांत. पुढचा बॉल आडवा बॅटनं यावेळेस लॉंग ऑनला. फिल्डर आहेत एकच धाव मिळेल. सिंगल धावसंख्या पुढे 5 वर. 5 रन्स ऑन बोर्ड. धावसंख्या आहे ती धावफलकावरती 5. पहिले चौकार लॉंग ऑफ सोबत, त्यानंतर लॉंग ऑन ला एक सिंगल. पुन्हा एकदा सिद्धांत वळतो बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल हो, जोरदार आदळला बॉडी लाईन वर. वेगवान चेंडू होता, प्रचंड गती होती आणि तितक्या गती निश्चित आढळला. उन्हाचा तडाखा आहे त्यामुळे पाणी पित राहा, हायड्रेटेड राहा. त्यामुळे असं काही घडलं तर जास्त काही नुकसान तुम्हाला होणार नाही. प्रत्येक 3 ओव्हर नंतर पाणी घेत चला. 12th मॅन आपण मैदानाच्या आतमध्ये किंवा काही एनर्जी ड्रिंक असेल, ग्लुकॉन डी वगैरे असेल, ग्लुकोज असेल तर त्यामध्ये टाकून घेत चला. ओ द विकेट नाला. इथे काय घडलंय? हो, नक्कीच विकेट आहे. शॉर्ट थर्ड मॅनला झेल टिपला, विकेटचं पतन आणि इथे पहिला धक्का लागलाय. स्वस्तात बाद झाला तो फलंदाज नीलक्ष. यापूर्वीच्या मॅच मध्ये ज्या बॅटरनं 44 बनवल्या होत्या तो आता फक्त 0 वर बाद झालाय. क्या बात है. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली सिद्धांतला आणि त्यामुळे सेलिब्रेशन इतकं जोरदार झालं. विजयने पहिले चौकार ठोकला, सिंगल आली, त्यानंतर डॉट बॉल फेस केला तो नीलकष्ण आणि त्यानंतर विकेट. नीलक्ष स्वस्तात बाद झाला. खरं तर यापूर्वीच्या मॅच मध्ये नीलक्षनं 44 बनवला होता आणि या मॅच मध्ये 0 वर बाद झाला. 0 to 0. सेकंड मॅच मध्ये 0, थर्ड मॅच मध्ये 0. हेच तर क्रिकेट आहे. राजाचा रंक आणि रंकाचा राजा बनायला वेळ लागत नाही. ओ आगामेगा फटका आणि तिथे चान्स तर होता, मिस झाला. लॉंग स्टॉपला जाऊन धडकला चौकार. दरम्यान आपण पाहतोय चौकारला विकेटच्या नंतर चौकारला पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला विजयनं. नीलक्ष बाद झाला आणि आता तेजसचा बॅटमॅन आलेला चौकार सिद्धांतच्या विरोधामध्ये तर प्रतियाला चढवला. लास्ट बॉल ऑफ यू. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. सॉफ्ट डिसमिसल, ही इज गॉन. चौकाराचा प्रत्युत्तर. व्हॉट अ सेलिब्रेशन बाय सिद्धांत आणि हिज एंटायर टीम. आणखी एक महत्वपूर्ण विकेट तेजस सोबत.
खर तर सिद्धांत पॉवर प्लेचं षटक फेकत होता, त्याने 2 चौकार जरूर खाल्ले, पण 2 विकेट देखील तशाच त्याने मिळवल्या. एक्सिलेंट बॉलिंग सिद्धांत. तर 2 विकेट तू जवळपास निम्मा सामना आपल्या खिशात घातलास. तू फक्त 2 विकेट नाही मिळवले तर निम्मा सामना तुझ्या संघाच्या बाजूने झुकवण्याचा तुझा प्रयत्न राहिला. सेकंड ओव्हर आणि बॉलिंग मार्कवर अरबाज. पहिल्या मॅच मध्ये 2 ओव्हर 5 धावा 3 विकेट. तूच अरबाज. खराब बॉल न सुरुवात केली. कॉमेंटेटर्स बॉल जाईल मिड विकेट पार. 4 खेचून मारला. धावसंख्या झाल्या त्या 13. चेक करायचं आहे. गणेश गायकर. दुसरं काही घडलंच नाही तुषार सर. बीमरचाच रिव्ह्यू घेतलाय. मागून कोणी इतर कोणी काही कॉल करणार नाही. फक्त पंच जो त्यांचा निर्णय असेल तो डिक्लेअर करतील. वेस्ट आहे. कमरेचा वर आहे का नाही आपण पाहूया आता. वेस्ट आहे. नो बॉल. बीमर वेट अलर्ट बॉलरसाठी. वेट अलर्ट आणि बॅटरसाठी हा फ्री हिटचा बॉल. सुवर्ण संधी स्ट्रायकिंग इनवर बॅटरकडे. फ्री हिटचा बॉल कोलात बुंदात टाकलाय. नो चान्स फॉर द बॅटर. डॉट बॉल. टीट फॉर टॅट. एक डाव तुझा तर दुसरा माझा असं क्रिकेट. ऑलरेडी प्रचंड गरमी, त्यामध्ये मॅचची आता गरमी वाढत चाललेली आहे. कारण सामना रंगेल त्यामध्ये ते मात्र शंका नाही. सो आपल्याला खेळायचा होता. विकेट किपर चुकी केली आहे पण नाही. रन आउटच्या स्वरूपामध्ये. असं काही क्षणासाठी वाटलं की यष्टीरक्षक काय करतायत, पण नॉन स्ट्रायकिंग इनवरचा बॅटर धावलाच नाही आणि त्याचा बेनिफिट मिळाला आणि या बॉलला अगदी सहजरित्या खेळून काढण्याचा प्रयत्न फसला आणि रनआउटची विकेट. तब्बल 38°C इतकं तापमान आज आहे. रनआउटची विकेट. येस, एकही रन न घेता बाद झालेले आहेत आणि त्यामुळे धावसंख्या. अंपायर 2 रनची पेनल्टी कोणाला असेल? बॅटिंग टीमला. कशा कारणास्तव? येस, क्रॉसिंग आय थिंक झाली नाही. क्या बात आहे. बावड्या लक्ष अगदी सुरेखरित्या ठेवलंय. दोन धावांची पेनल्टी असेल ती अर्थातच धृती 11 ला. वैभव शेठ मोठी फॅम टीम. धृती 11 2 रनची पेनल्टी. बॅटिंग क्रॉसिंग झाली नाही. बॅटर विकेट गेल्याच्या नंतर एकमेकांना क्रॉस झाले नाहीत. बॉल तयार. लेफ्ट हँडेड बॅटर समोर. हो, चांगला बॉल आहे. ही ओळख आहे अरबाजची आणि त्याने सिद्ध केली आहे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर पहिल्या बॉलवर नो चेंडू त्याने फेकला आणि खरं तर तिथे चौकार देखील आला, बट त्यानंतर त्यानं एक्सिलेंट कमबॅक केलाय. लॉफ केलाय. संपर्क. ओ व्हॉट अ कॅच. पण 6 धावा आहेत. 6 धावा आहेत. षटकार आहेत पण कॅच काय जबरदस्त घेतली आहे.
जबरदस्त कॅच घेतली, पण षटकार त्याने लगेच एक्सेप्ट केलं. मोठं आहे तिथे, मोठ्याचं मन देखील मोठंच आहे. नाहीतर इतर कोणी असता तर त्याने आर्ग्युमेंट केली असती, पाय हात घेतला असता, पण त्याने एक्सेप्ट केलं तिथे. अमित डांगरे यांच्याकडून कॅश प्राइज झालेला आहे. भाईजांनी सलग 3 षटकार ठोकले तर अमित डांगरे यांच्या वतीनं 500 रुपये. अरे अमित डांगरे मैदानाच्या आतमध्ये आहेत. क्या बात. भाईजान बघा, तुमच्याच विरोधकाने तुमच्यावर पैसे लावले जातात. सुवर्ण संधी, सोनं करून घ्या. नाही अरबाज गोलंदाजीच्या विरोधामध्ये षटकार ठोकणं थोडं कठीणच आहे. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय षटक पूर्ण झाला. 2 षटकानंतर धावा झाल्या त्या 22 ऑन बोर्ड. 22 झाल्या करता अरबाजने बॉलिंग चांगली केली, पण तो षटकार तिथे थोडा महागडा ठरला. शील झाला असता तर 6 वाचल्या असत्या, पण कठीण होता थोडा मोठ्यासाठी. आणि कॅच घेतल्याच्या नंतर तो बाउंड्री लाईनवरच अगदी पाय पडला. रोहितच्या बाबतीत सहकार्य करायचं आपण. धावसंख्या झालेल्या त्या 22. हो, यावेळेस देखील अपील झाली नाही कोणत्याही प्रकारची आणि इथे 2 धावा मिळाल्या. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. स्वागत आणि सन्मान आपण आलेल्या मान्यवरांचा करीत आहोत. पाहुण्यांचा सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जातो. कोळगाव प्रीमियर लीग आणि पाहू शकाल आपण मान्यवरांचा शुभ सन्मान. या स्पर्धेची गोड आठवण कायमस्वरूपी लक्षात राहील असं ब्युटिफुल मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आपण मान्यवरांचा सन्मान करतोय. घ्या, स्वागत देखील झालं चौकारानं. रोहितजी जैन साहेबांचा आपण सन्मान केला आपल्या व्यासपीठावर. प्रत्येक मान्यवरांचा बघा आपण अगदी सन्मान करीत आहोत. स्वागत आणि सन्मानित अतिथी मान्यवरांचा आपण पार पाडतो. धन्यवाद सर्व. मी मान्यवरांचा पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आपल्या सर्वांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय होती. सर्वांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय होती. थँक्यू सो मच. आपण सगळे वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवलीत. त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही सगळ्या ऑर्गनायझिंग टीम कडून तुम्हा सर्व मान्यवरांचं आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू सो मच. ना बॅक टू क्रिकेट मैदानाकडे देखील थोडं लक्ष टाकूया. धावसंख्या झालेल्या आहेत त्या धावफलकावर 29. स्वप्नीलजी जाधव यांचे ते शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. या आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर आपलं हार्दिक स्वागत. रन आउटची विकेट कॉलिंग चुकली आणि ते रन आउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती नरेश ठाकरे. विकेटला लॉफ केला. मिस टायमिंग. इथे देखील विकेटची संभावना आहे. झेल होईल वॅकेंट एरिया मधून 2 धावा. इथे देखील दुहेरी धावणे धावसंख्या पुढे सरकत असताना टोटल 31. स्वप्नीलजी जाधव दादांना विनंती असेल की आपण आमच्या मेन स्टेजवर या, मुख्य अतिथी मंचावर या. आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. आणि ते प्रयत्न फसलाय. वेगळं काय करण्याचा प्रयत्न आणि ते मात्र अंगलठी आलेला दिसतोय
आणखीन एक झेलबाच्या स्वरूपात होतो फलंदाज बाद. तू चल में आया. धृती 11 ची अशी स्थिती सध्याला आपल्याला पाहायला मिळते. वैभव शेटमुटे फॅम टीम धृती 11 अंडर प्रेशर आणि गौरव मडवी महेश नायर शेट फॅम टीम ऑन फायर. स्वप्नील जाधव दादा या आपण आमच्या मेन स्टेजवर आपलं हार्दिक स्वागत. विकेटचं पतन झाल्याने आता 29 वर 31 वर धावफलक आपल्याला खरं तर पाहायला मिळतं. 2 धावा मध्यंतरीत घेतल्या आणि त्यानंतर विकेट मिळाली. 31 ऑन बोर्ड 31 धावा धावपटलावर कोलका प्रीमियर लीगचा थरार आणि खरं तर एक जबरदस्त सामने मैदानाच्या आतमध्ये. खरं तर ही तिसरी मॅच आता चांगली रंगेल कारण बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे एनर्जी फिटनेसचा. पण दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर 3-11 बघा एका मागोमाग एक. आणखीन एक सॉफ्ट मिसल पॉइंटला जाईल फलंदाज बाद. क्या बात आहे. आता पोंगे पण आलेत. यानंतर VKK टायगर्स आणि राज वॉरियर्स 4 संघ खेळणार आहेत खरं तर. आणि 4 संघामधून जर तुम्ही लक्ष दिलं तर धृती 11 बॅक टू बॅक 2 मॅचेस खेळेल. राज वॉरियर्स देखील बॅक टू बॅक 2 मॅचेस खेळेल. पण VKK टायगर्स भरपूर लकी आहेत आणि NSG फायटर्स देखील खरं त्यांना प्रत्येक एक मॅच नंतर आराम आहे. नावा झाला ते 31 31. 7वा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. 5 विकेट असतील. विकेट 6 असतील. एकदा चेक कर. एक बॅट्समनचं नाव लिहिलं नाही वाटतं. रनआउट 3 आहेत. विकेट 6 आहेत. मी सांगतो ना. एक बॅट्समनचं नाव कमी लिहिलंय. 3 ओव्हर नंतर धावा झाला तर 31. झालेले आहेत. प्रेक्षकांचं म्हणणं आहे की 12 मध्ये अजून 19 शोधायचे म्हणजे एकंदरीत 50 झालं तर एक चांगला टोटल असेल. कारण पहिल्या मॅच मध्ये एनर्जी फिटनेसने फक्त 36 बनवल्या होत्या आणि 37 डिफेंड करून दाखवलं होतं. पण आता डिफेंडने आता चेस करायच्यात त्यामुळे त्यांच्यासाठी देखील कठीण परिस्थिती असू शकेल. अरबाजचे 2 शक्य त्यामुळे धावा बनवणं थोडं कठीणच असणार आहे. पहिल्या स्पेलमध्ये अरबाज जेव्हा आला होता तेव्हा त्याने नो बॉल हाताळला होता त्यामुळे तिथे त्याने 10 खर्च केला होता. अन्यथा इतक्या धावा त्याच्या झाल्या नसत्या. पण आता अरबाज झाला सेकंड स्पेलमध्ये त्यामुळे त्याचा हा स्पेल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. चला वॉटर बॉय थोडं लवकर बाहेर या. पाणी घेऊन जे गेलेले आहेत. प्रवीण विषय आय थिंक सलग 3ऱ्या मॅच मध्ये पंचाची भूमिका साकारतात. कठीण आहे खूप. इतक्या उन्हाच्या तडाख्यामध्ये कंटिन्यू आज अंपायर मैदानात थांबणं खूप डिफिकल्ट आहे. खूप जास्त डिफिकल्ट आहे. अमितजी डांगरे देखील पंच आहेत. खरं तर त्यांना माहिती असेल. अमित बघा आपल्याला माहिती आहे किती त्रास होतो त्यामुळे प्लीज बघा आता इथून जास्त वेळ तर खर्च करू नका आपण. फिल्डिंग मध्ये परिवर्तन आहे. डीप मध्ये मिड विकेट आहे. काउ कॉर्नर लॉंग ऑफ आणि पॉइंट. ऑफ ट्रॅकर म्हणून हाताळला. गुड बॉलिंग अरबाज. फिल्डिंग जशी सजवली अक्षरशः तशीच गोलंदाजी देखील केली जाते. खरं तर ऑफस्टंपच्या हलकेशी बाहेर चेंडू ठीक पुलही करून देत नाहीत आणि ऑफसाईड मध्ये ढकलू देत नाही. डबल माइंडेड राहतात बॅटर. आणखीन एक चांगला बॉल. जणू काही फक्त प्रॅक्टिस सेशन सुरू आहे अरबाज आणि अमित मध्ये. ते चित्र पाहायला मिळते कारण अरबाज
बॉल रिलीज करतात. अमित यष्टांच्या मागे कलेक्ट करतात आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल फटका चांगला क्षेत्ररक्षक पोहोचले. झेल होईल का? सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच घेतली आहे. अरबाजला आणखीन एक विकेट. ये कहा खाली हाथ जाने वाला है. क्या बात आहे. थोडं नाट्यमय क्रिकेट सुरू आहे. प्रीमियर लीग गावाचे सगळे मित्र नातेवाईक एकत्रित घेतात त्यामुळे थोडं हास्यमय वातावरण निर्माणच होतं. 2 रनची पेनल्टी आपण सेकंड इनिंगला. अमित जेव्हा तुम्ही बॅटिंगसाठी याल तेव्हा आम्ही ऍड करू या गोष्टीची. आपण थोडी नोंद घ्या. अमित डांगरे जेव्हा तुमची टीम बॅटिंगसाठी उतरेल तेव्हा पहिल्या ओव्हर मध्येच सुरुवातीलाच तुमच्या 2 धावा ऍड असतील म्हणजे तुमचं धावफलक 2 ने सुरू होईल. बॅटर सुमित आलेल्या मैदानाच्या आतमध्ये विकेट किती गेले त्यावरती लक्ष टाकण्याचा भरपूर गरजेचं असेल. 7 विकेट गमावल्यात आणि धावा झाल्या तर फक्त आणि फक्त 31. म्हणजे पहिल्या 3 बॉल मध्ये अरबाजने एकही धाव खर्च केली नाहीये. ऍक्सिलेंट बॉलिंग अरबाज. ग्रेट बॉलिंग. तर असं वाटलं होतं की ओपनर बॅटर चांगल्या धावा बनवतील. बॅकफुट लवकर करतो. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द डे. चेतन हा जबरदस्त झेल टिपला. व्हॉट अ कॅच चेतन. आणि तुषार पेंडुलकर यांच्या वतीनं 100 रुपयांचे कॅश प्राइज आहे कॅच साठी. चेतन पेंडुलकर साठी जबरदस्त झेल टिपला. व्हॉट अ ग्रेट कॅच. अप्रतिम झेल टिपलाय. या झेल साठी क्या बात आहे. 100 नाही 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. अमित डांगरे कडून देखील 500. क्या बात आहे. 1000. एक कॅश साठी 1000 रुपयांचे कॅश प्राइज आलेले आहे. चेतन चांगला झेल होता नाही खरंच. प्रशंसा करायला हवी पण अरबाजनं काय बॉलिंग केली आहे. इथे आणखीन एक होईल का? नाही. क्षेत्ररक्षक लांब अडवलंय. चेंडूला अडवलंय. बघा प्रेक्षक थोडं बाहेरून जा. पण मॅचेस सुरू आहेत. युट्यूब लाईव्ह आहेत सामने. बाहेरून भरपूर जागा आहे. एखादा बॉल पटकन आला तर नुकसान तुमचं आहे. आयोजकांना काही नुकसान नाहीये त्या गोष्टीचं. पुढचा बॉल अरबाज. यावेळेस देखील फसवलंय. सकवलंय. पूर्णपणे बीट केलंय. जबरदस्त षटक राहिलं अरबाज. आणि ते 4 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 33 धावा. या ओव्हर मध्ये फक्त 2 खर्च केला अरबाजनं. 2 ओव्हरचा स्पेल त्याचा राहिला. धावा त्याने खर्च केल्या त्या 10 धावा त्याने खर्च केल्या. आणि तेरा धावा होत्या. माफ करा. पहिल्या स्पेल मध्ये नो बॉल वरती चौकारला होतं. खरं तर बॅट कट बाउंड्री होती आणि त्यामुळे त्या 5 धावा देखील असतील. आणि अशा प्रकारे 13 पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा धावला. सेकंड स्पेल मध्ये जेव्हा धावला त्याने फक्त 2 म्हणजे 12 बॉल मध्ये 15 खर्च करत असताना विकेट त्याने मिळवले ते 2. आणखीन एक लेफ्ट हँडर आलाय. बेनिफिट तर त्याचा काही मिळत नाही अजून 3-11 ला. फक्त 33 वर थांबवलं आतापर्यंत. आणि बॉलिंग ट्रॅक वर हा आपला कोण? तन्वीर. हॉसायला पूल करायचा होता. विकेट मिळाली असती. डोक्यावर हात लावून आता काहीही अर्थ नाहीये. चिडिया चुप गई खेत. गौरव मडवी स्वतः ओनर. बॉडी बिल्डर आहेत. डंबेल्स तर भरपूर पकडले पण आता बॉल पकडायला हवा होता. असतात ते. कारण कॅच घेतली असते तर कदाचित आणखीन एक विकेट इथे मिळाली असती. 3-11 मग भरपूर टेन्शन मध्ये आले असते. वैभव शेठ मोठे सध्या प्रचंड टेन्शन मध्ये असतील की आता हे करतात काय. सगळे फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी चालल्यात आणि आता गरज देखील आहे. लास्ट ओव्हर आहे.
दुसरा काही ऑप्शन राहिलंच नाहीये. आता फक्त हाणामारी, आता फक्त धुलाई करायची आहे. धावा झाल्या 36. क्या बात आहे. आता फर्स्ट स्लिप गलीमध्ये एक फिल्डर, शॉट फाईन लेग. चांगला बॉल होता. स्वतः बॉलर न कलेक्ट केलाय. का टेम्परामेंट आहे बघा ना. NSG फिटनेस सगळ्यांना फिट ठेवलं वाटतं. गौरव मडवी मला तर वाटतंय प्रीमियर लीगच्या पहिले सगळ्यांना जिम करायला भाग पाडलंय. या फिटनेस करा पहिले, त्यानंतर माझ्या संघामध्ये जागा मिळेल, नाहीतर कोणाला घेणार नाही. आणि पहिलेच सूचना दिली असेल नाही, कारण बदलापूर परिसरामध्ये त्यांच्या बऱ्याचशा जिम आपण पाहतोय. नाही, चांगलं कार्य आहे. लोकांना फिट ठेवतात ते. तंदुरुस्त ऑन साईडला बॉल क्षेत्रशा खूप दूर, प्रचंड दूरवरून आलेत. दुसरी मिळेल, सहज मिळेल. ते साहजिकच होतं, कारण इतक्या दूरवरून धावत येणं, कलेक्ट करणं, उचलून फेकणं थोडं कठीण आहे. 2 मिळाल्या त्या हक्काच्या होत्या आणि दोन्ही धावसंख्या पुढे 39. 39 चेंडू झाला. 3 चेंडू मध्ये पहिला खर्च केला धावा त्या 6. पुढच्या 3 मध्ये कदाचित 10-12 आला तर एक 14 टोटल पर्यंत पोहोचेल. 3-11 वैभव शेटमुटे फॅम टीम. पुढचा बॉल, ओ फुल टॉस, मिस टायमिंग. कॅच इथे होईल का? हो, यावेळेस चूक नाहीये. विकेटचं पतन आपण पाहतो. आणखी एक धक्का लागला 3-11 ला. बॉलिंग अटॅक काय चांगला राहिला खरं तर NSG फिटनेसचा. प्रॉपर बॉलिंग अटॅक. कॅमेरा कशाला लागला? किती मारले? मग 75 मारले. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं निलक्षण 44 बनवला होता, तो मानवदा मॅच होता. आणि या मॅच मध्ये 0 बाद झाल्याच्या नंतर सेलिब्रेशन सुरू झालं होतं. आणखीन एक अमित स्वतः मॅन विथ ग्लोव्स, चेंडू खाली आलाय आणि यष्टी रक्षकाने झेल टिपलेला कधी सेफ असतो आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. यष्टी रक्षकानं झेल टिपला आणि आय थिंक ऑल आउट झालेली टीम. बशेट मोठ्यानं विनंती, आपण या मेन स्टेजवर आपलं हार्दिक स्वागत. 3-11 ऑल आउट झाला आणि KPL कोगा प्रीमियर लीग मध्ये पहिला संघ 3-11 जो ऑल आउट झालेला आहे. पहिलं सत्र संपलं, डाव पहिला संपन्न. या डावानंतर धावा झाला तर 39 आणि 40 लक्ष. टॉससाठी VKK टायगर आणि राज वॉरियर्स. चला कॅप्टन, इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे 3-11 चे पुरस्कर्ते वैभव शेटमुटे यांचा सन्मान आपण आपल्या मेन स्टेजवर करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करेन की आपण हा स्वागत सन्मान पूर्ण करायचा आहे. वैभवजी मुटे साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. क्या बात आहे. सन्मान चिन्ह पाहू शकाल तुम्ही, काय जबरदस्त सन्मान चिन्ह आहे कायमस्वरूपी. आता घरात ते ठेवल्याच्या नंतर कोणी आल्याच्या नंतर विचारेल की सन्मान चिन्ह कसलंय, त्यांना देखील आपण अभिमानाने सांगू शकतो की नाही, कोगाव प्रीमियर लीग मध्ये मी संघ पुरस्कृत केला होता, मी टीम विकत घेतली होती आणि त्याचा सन्मान माझ्या आयोजकांनी इतका भव्य केलाय. जबरदस्त संकल्पना, मेगा सन्मान, हा भव्य सन्मान आपण करतोय. कायमस्वरूपी लक्षात राहील, कायमस्वरूपी. जर तुम्ही घरामध्ये समोर ठेवलं आणि कोणी येऊन विचारलं की ट्रॉफी कसली, आणि तुम्ही त्यांना हक्काने सांगू शकता की KPL मध्ये मी टीम विकत घेतली होती, मी संघ पुरस्कृत केला होता आणि त्यामुळे आयोजकांनी माझा भव्य सन्मान केला होता. जबरदस्त. आयोजकांचं मी कौतुक करेन याबद्दल.
2 धावांची पॅनल्टी आहे आणि त्यामुळे धावफलक 2 नेच सुरू होणार आहे. लाईव्हला ते तुम्हाला 1 ओव्हर नंतर दिसेल. पण आमचं जे मॅन्युअल स्कोर बोर्ड आहे ते आता 2 नेच सुरू होईल. नाही, धावफलक अगदी योग्य आहे दादा. पहिल्या ओव्हर मध्ये 9, त्यानंतर 13 आणि मग 7 दिल्या त्या नरेशने. त्याच्यानंतर अरबाजच्या 2 धावा आणि तन्वीरने 6 खर्च केल्या. बॅट्समन फायनल वॉर्निंग आहे आपल्याला. चला, VKK टायगर आणि राज वॉरियर्स. बघा, ऑलरेडी तुम्हाला 2 वेळा आम्ही कॉल दिलाय. पुन्हा एकच सूचना द्यायला भाग पाडू नका आम्हाला. या लाईव्हला या गोष्टी चांगल्या दिसत नाहीत. VKK टायगर आणि राज वॉरियर्स हा अंतिम पुकार आपल्याला असेल. आणि बॅटर अरबाज आणि अरबाज शेख, अमित डांगरे. येस, प्रवीणजी विषय सर काहीतरी सांगतात. स्टॉपवॉच 4 ओव्हरसाठी 20 मिनिट आहेत. बॅट्समन साठी देखील टायमर असेल. इतका वेळ जर आपण घेतला तर फिल्डिंग टीमचं नुकसान होईल. ओपनिंग तर मैदानाचा आतमध्ये दाखल. 40 धावांचं लक्ष डोळ्यापुढे ठेवून दोन्ही फलंदाज आता सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंग इन वरती अमित डांगरे, नॉन स्ट्रायकिंग इन वरती अरबाज शेख. रफ्तार का सौदागर अरबाज शेख, पण आता त्या रफ्तारनं धावा बनवाव्या लागतील. 30-40चं समीकरण खूप सोपं आहे. 30 चेंडू 40 धावा, पण या उन्हाच्या असल्या तडाख्यामध्ये धावा बनवणं देखील कठीण असणार आहे. मॅच इज ऑन. मॅचला होते सुरुवात. अर्पण बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल. अर्पणनं दडपण आणलंय. पहिलाच डॉट बॉल, वेगवान. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. टॉस आपण पूर्ण करतोय. वैभव शेठ मोठे 3-11चे पॅकर्स त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. VKK टायगर आणि राज वॉरियर मध्ये टॉस कोणी जिंकलाय? टॉस अपडेट द्या. राज वॉरियर्सने जिंकला टॉस आणि निर्णय पेंडिंग आहे, लवकर कळवा. राज वॉरियर्स खरं तर एक सामना गमावलाय. दुसऱ्या बाजूला VKK टायगर्सने पण एक सामना गमावलाय. विनर मध्ये सध्या मॅच सुरू असं वाटतंय, कारण 36 डिफेंड केल्या होत्या 5 ओव्हर मध्ये. ते NSG फिटनेसनं आणि 75 बनवलं होतं 3-11ने. त्या देखील त्यांनी डिफेंड केल्या. डिफेंड करूनच आल्या दोन्ही टीम. त्यामुळे इथे आता पुन्हा डिफेंड करता येतील का? जबरदस्त बॉलिंग. अर्पणनं दडपण टाकले. या गोष्टीचा मी उल्लेख केला की 3 डॉट सलग 3 डॉट आलात. अमित डांगरेवर पूर्णपणे प्रेशर आहे. बॅट ड्रिल करतात त्यांना ऑफसाइड मध्ये अप्पर कट कदाचित खेळायचा आहे, पण इतक्या वेगामध्ये अप्पर कट टायमिंग तुमचं मग चुकलं तर विकेट तिथे देखील गमवाल. ऑन साइडला लॉफ करायचा होता. एक धाव मिळेल. तो क्लोज होता. सेकंड देखील आणि मिळेल. तिसऱ्याचा प्रयत्न होईल. बॉल असून मिळाला नाहीये आणि तिसरी पूर्ण. बाय 1 गेट 2 फ्री. 1 घ्या 2 अशाच फुकट घेऊन जा. लेग बायच्या स्वरूपात 3 धावा. धावसंख्या 5. काय घडलं? हास्यमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा लेग बायच्या स्वरूपात 3 धावा. धावसंख्या 5 वर. बॅटच्या मदतीने अजून एकही धाव आले नाही. 2 पॅनल्टीच्या आहेत आणि 3 लेग बायच्या आहेत. अरबाज आहे स्ट्राईकवर. पुढे सरसावत आणखीन एक. आता आय थिंक चर्चा करतील पंच. भरपूर पुढे आला होता अरबाज. आय थिंक कॉट बिहाइंड साठी अपील झाले आणि
आता स्क्वेअर लेगच्या पंचाने देखील सांगितलंय, चर्चा त्यांनी केली आहे. पंचाचा निर्णय अंतिम आहे आणि तो तुम्हाला मान्य करावा लागेल. इट्स आउट. फलंदाज बाद. विकेट मिळाली. महत्वपूर्ण अरबाजला वाद केलंय, त्यामुळे प्रेशर आता दुसऱ्या बाजूनं एनएसजी फिटनेस वरती देखील असेल. चला अरबाज, आता आर्ग्युमेंट करून काही होणार नाही. अर्पण, एक्सलेंट बॉलिंग, क्विक बॉलिंग. अरबाजला बाद केलं आणि आता तन्वीर आला न्यू बॅटर. छोटे कद के ये बड़े खिलाड़ी. बॉल तैयार. तन्वीर स्ट्राइक पर. बॉलिंग ट्रॅक वर अर्पण. कट करायचा होता. वेगवान डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. षटक पहिलं पूर्ण. धावा 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 for loss of 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम एनएसजी फिटनेस 3 धावा खर्च केल्या त्याने लेग बायच्या, पण 2 रनची पेनल्टी म्हणजे मेडन ओव्हर. या स्पर्धेतलं पहिलं मेडन ओव्हर हाताळलं ते अर्पण. एक्सलेंट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग, सुंदर गोलंदाजी केली अर्पण आणि पूर्णपणे दबावामध्ये सध्याच्या घडीला एनएसजी फिटनेस टीमला आपण पाहतोय. पहिलं मेडन षटक, मेडन विकेट, ज्यामध्ये त्याने एकही धाव खर्च केली नाही आणि विकेट देखील त्याने प्राप्त केली. 3 आल्या त्या 22 रुपये होतं, त्या गोलंदाजाच्या खात्यामध्ये ऍड होणार नाही, त्यामुळे मेडन ओव्हर राहिलं पहिलं ते अर्पणचं. धावा संख्या 5. बॉलिंग ट्रॅकवर तेजस 1 डाऊन आला होता. चौकार ठोकल्याच्या नंतर त्याची विकेट मिळाली होती आणि तोच तेजस सध्या गोलंदाजी मार्कवर. मोठ्या रनअप न सज्ज होतो. अमित स्ट्रायकिंग एंड वरती असेल. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतलेला आहे. सेकंड P2 पॉवर प्लेचा दुसरं षटक आहे. डीप मध्ये लॉंग ऑन आहे, मिड विकेट देखील आहे आणि लॉंग ऑफला देखील एक फिल्डर तैनात करण्यात आला, म्हणजे एक्स्ट्रा कव्हर. बघा वेळ किती घेता तुम्ही. एका सूचना वारंवार दिली जाणार नाही. स्टॉपवॉच सुरू आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत. मोठ्या रनअप लॉंग रनअप तेजस. पहिला बॉल खाली राहिलाय. बाउन्स ओळखता आला नाही अमित आणि हा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळते. मॅच दूर जाईल असेच खेळत राहिले तर मॅच लांब जायला वेळ लागणार नाही. क्रिकेटमध्ये 2 ओव्हर पुरेसे असतात, कधी कधी 2 बॉल देखील पुरेसे असतात, पण लो स्कोरिंग मॅच मध्ये 2 षटक जर तुम्ही चांगले हाताळतात तर प्रेशर भरपूर वाढतं बॅटिंग साइडवर आणि तेच घडतंय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगत होत असताना मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग टीम सध्या या मॅच मध्ये फ्रंट फुटला येण्याचा प्रयत्न करते. अर्थातच 3-11 धावा जरी पहिल्या 17 मध्ये हव्या तशा बनवल्या नाही तरी डिफेंड करण्याची धमक आमच्या मध्ये सांगत असताना एनएसजी फिटनेसला टक्कर दिली आहे. आणि अखेर दबावामध्ये विकेट मिळाली. अमित डांगरे उल्पात आणि या मॅचचा आणखीन एक मोठा धक्का एनएसजी फिटनेसला. एकूण 11 ऑल आउट झाली होती, पण त्या 39 अर्थातच 40 धावा डिफेंड करण्यामध्ये आता त्यांना ते यश मिळू शकेल. सिद्धेशी राऊत साहेबांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय सिद्धेशी राऊत साहेबांना विनंती आहे की आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावर. आपलं हार्दिक स्वागत. राज वॉरियर्सचा निर्णय अखेर आला. बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतलाय.
नेक्स्ट मॅच VKK टायगर्स बनाम राज वॉरियर्स. महत्वपूर्ण लढत असणार आहे ती देखील. सो कुठेही जाऊ नका. स्टे ट्यून विथ अस. KPL क्युगा प्रीमियर लीग. चला वेळ भरपूर खर्च होता, प्रचंड खर्च होता वेळ या मॅच साठी. लॉंग रन अप नाही, बॉल तयार. तेजस मिस टायमिंग. आणखीन एक विकेट. कॅच ड्रॉप केली होती सेकंड अटेम्प्ट मध्ये. रिले कॅच. आता भांडण करू नका, झाली कॅच झाली, चला हरकत नाही. आणि ते जेल घेतला तर सुटले असते तर भांडण केलं असतं एकमेकांशी, पण आता कॅच घेतल्यानंतर आता का भांडण करतात. चला हरकत नाही. भाईजान आणि सुयश दोघे तिथे होते. भाईजान कॉल देत चला. क्या बात आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सध्या ते कार्यरत आहेत. बापरे चुकी झाली, माफ करा. हरकत नाही, तुम्ही कॉल देऊ नका, हरकत नाही, कसंही खेळा. नाही हरकत नाही, गमतीचा भाग आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या तुषारजी आपण प्रचंड मॅचेस पाहत असतो अनेक मोठमोठ्या स्पर्धामध्ये. भाईजान कदाचित खेळत असतील तिथे देखील. ऑफ करा असा होता. आणखीन एक डॉट. काय बॉलिंग केली आहे. पहिले षटक मैदान आला आणि कदाचित हे पण मैदान होऊ शकतं, कारण आतापर्यंत पहिल्या जवळपास 5 चेंडूमध्ये 2 विकेट घेतली आणि एकही रन खर्च केली नाहीये. 35ची अजूनही गरज आहे आणि कमबॅक काय जबरदस्त केलाय. व्हॉट अ ग्रेट कमबॅक बाय 3-11. वैभव शेठ मोठे आता खुश आहेत. मिस टायमिंग विकेट मिळेल. हो आणि येथे ओव्हर हॅट्रिक. आणखीन एक मेडन ओव्हर. सलग दुसरं मेडन षटक. म्हणजे 12 बॉल मध्ये एक पण धाव बनवली नाही. 3 आल्या त्या 22 आणि 2 पॅनल्टीच्या. काय बॉलिंग राहिली आहे जबरदस्त. अगदी कोणालाही विश्वासही बसणार नाही अशी गोलंदाजी केली आहे. आयुष्यामध्ये किती डाऊनफॉल आला अरबाज तरी कमबॅक कसा करावा, तर 3-11 सारखा. 12 बॉल एक पण रन खर्च केला नाही. 3 आल्या तर एक लेग बायशी आणि 2 पॅनल्टीच्या. म्हणजे 2 ओव्हर आल्या आणि दोन्ही मेडन ओव्हर आले, ज्यामध्ये 3 विकेट. 4 विकेट, 3 नाही. 3 तर तेजसने एकट्याने घेतले आणि ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली. ओव्हर हॅट्रिक प्लस मेडन ओव्हर. क्या बात आहे तेजस. अनबिलिव्हेबल बॉलिंग अटॅक. गौरव मडवी आलाय. आता 12 बॉल मध्ये करत आहेत, 5 झालेले आहेत आणि पुढच्या 18 बॉल मध्ये आता 35 करायच्या. बॅटिंग घेतली, सांगितलं आम्ही, केला अनाउन्स. राज वॉरियर्सने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. नाही बॅटिंग आम्ही अनाउन्स केलं, बॅटिंगच अनाउन्स केलं. तुमच्याशी बोलणं झालं त्यांचं. नाही पेंडिंग सांगितलं. पेंडिंग ठेवलेलं त्यांनी आणि आता आमच्यापर्यंत निर्णय कळला की बॅटिंग आहे. फिल्डिंग नव्हतं सांगितलं, पेंडिंग सांगितलं होतं. हरकत नाही. ओमकार कुलकर्णी आणि रोहनजी विचारे आणि भाऊजी आपण देखील या व्यासपीठावर. हो ब्लॉक होल. परफेक्ट यॉर्कर. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव. म्हणजे अजूनही बॅटच्या साह्याने धाव आलीच नाही. 13 चेंडू झालेत आणि बॅटला बॉल लागला नाही एकाही फलंदाजाच्या. आता इथून अजून दयनीय अवस्था कोणाची असेल. स्वतः पॅकर आता मैदानाच्या आतमध्ये. गौरव मडवी आता स्वतःच्या विकत घेतलेल्या संघाला स्वतःच वाचवण्याचा प्रयत्न करतील. यार फटका चांगलाय. फिल्डर तिथे त्याचा वाक्याच्या बाहेर. फायनली ओपन झालाय अकाउंट. सिक्सर न बॅटच्या साह्यानं पहिला साधावा. मी याच गोष्टीचा उल्लेख केला की पॅकरला आता स्वतःच्या संघाला वाचवण्यासाठी स्वतःलाच काहीतरी करावं लागेल. रोहनजी विचारे या आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
जवळपास 14 बॉल नंतर पहिल्या या बॅटने धावा आल्या, त्या देखील 6 आणि धावसंख्या 11 12 बोट. आता आक्रमण सुरू झालंय. पुन्हा दुसरीचा प्रयत्न, फंबल झाले होते, दुसरीचा प्रयत्न करायला हवा होता, एकच मिळाली. धावसंख्या 13. रोहनजी विचारे आणि कोलम परिवार सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. KPL मध्ये सोडून दिलंय, एक्स्ट्रा मिळेल कदाचित. व्हाईट बॉल, अवांतर धाव. आता कशा का नाही येऊत या धावा महत्वाच्या आहेत. तर एक्स्ट्रा येऊत, ओव्हरथ्रो की बॅटच्या साह्यानं कशाही येऊ दे, धावा येणं आता भरपूर इम्पॉर्टंट असेल NSG फिटनेसला. कारण सलग 2 मेडन ओव्हर आलेत, 4 विकेट गमावल्यात. इथून या चरणावर मॅच जिंकणं थोडं कठीण, पण मॅच जिंकून द्यावी लागेल. सध्या स्ट्राईकवर तन्वीर. 8 बॅटनं व्ही शेप मध्ये खेळलाय. पुल सक्सेसफुल ओव्हर द लॉंग ऑन. 4. कडक शॉट, चौकार आला. धावसंख्या पुढे 4 ने 18 एक व्हाईट बॉल होता, म्हणजे एक चेंडू आय थिंक शिल्लक असेल. प्रवीण जीविषे पंचाच्या भूमिकेमध्ये. लक्ष्य 40 धावांचा होता, झालेल्या आहेत त्या धावा आल्या. 1 षटकार 1 चौका. प्रोडक्टिव्ह ओव्हर राहिला पूर्णपणे बॅटिंग करताना NSG फिटनेसला. चला वेळ बघा, आपण जास्त खर्च करताय. ड्रिंक्स ब्रेक आपला झालेला आहे. त्वरित फिल्डिंग लावून घ्या. खर तर प्रचंड गरमी आणि त्यासाठी माहोल थंड करण्यासाठी कूलर देखील आपल्याकडे 3 आहेत. बेस्ट बॅटरसाठी, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी प्रीतमजी कर्णिक साहेब, कल्पेशजी सोशे साहेब आणि रोहित जैन, निनाद राणे आणि योगेश गायकवाड साहेबांच्या वतीनं हे 3 एअर कूलर आम्हाला पुरस्कृत झालेत. मालिकावीरसाठी LED TV आहे. भर दुपारी बाहेर कुठेही न पडता तुम्ही घरी बसून चांगल्या मूवीजचा आनंद घेऊ शकता. योगेश पवार साहेबांचा मी आभार व्यक्त करतो. येस, मालिकावीरच्या टीव्हीवर IPL बघू शकता. आता 2 महिने कुठे जाऊच नका. चला झाला, जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 12 बॉल 22 करत असताना बॉलिंग ट्रॅकवर निलक्ष. चौथा विकल्प, फटका भरपूर चांगला, फटका चांगला, धावा देखील चांगला मिळतील. 22 करत असताना आलेला महत्वपूर्ण चौकार. करायचा धावा आता येणाऱ्या 11 बॉल मध्ये 18. चौकारने समीकरण पूर्णपणे बदललं गेलं आणि आता येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये विजयासाठी 18 धावांची गरज. असे अजून 2-3 फटके आले तर NSG फिटनेस टीम या मॅच मध्ये कमबॅक करेल. खरे तर स्ट्रायकिंग एंड वरती गौरव मढवी बॅटिंग करताना टीमचे स्वतः पॅकर आहेत आणि आता मात्र त्यांना माहिती आहे इतर कोणी काय करो ना करो, माझ्यावर जबाबदारी आहे. संघ मी घेतलाय, आता मेहनत पण मलाच करावी लागेल. स्पष्ट दिसतंय. ड्राव करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मधून एक चोरटी धाव. दिवसा ढवळ्या एका धावेची चोरी केली आहे. सिंगल धावसंख्या पुढे. धावफलक 23 म्हणजे विजयासाठी अजूनही 17 बनवायच्यात. 10-17चं समीकरण आहे. आणखी एक जाईल जाईल, हा देखील जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. 1 मोर बिग हिट, बाउंड्री, चौकार आलाय. क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग करताना आपल्याला दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. दोन्ही बाजूंनी आता दोन्ही एंड वरून धावा बनण्याची सुरुवात झालेली आहे. धावा बनवण्याची प्रक्रिया आता खऱ्या अर्थानं सुरू झाली.
17ची गरज असताना आलेला चौकार करायचा. 13 चेंडू 9 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. कानमंत्र दिलं जाईल. आता काहीतरी गोष्टी समजवल्या जातील, काहीतरी गोष्टी सांगितल्या जातील आणि त्या गोष्टी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करून दाखवाव्या देखील लागतील. आता विकेट किपर मिडॉनला आलेले आहेत, कारण गोलंदाजाला सातत्याने काही ना काही गोष्टी सांगणं इम्पॉर्टंट असेल. या चरणावरती झालेल्या या चुका कुठेतरी मागण्या ठरतील आणि या मॅच पासून तुम्हाला दूर घेऊन जातील, त्यामध्ये ती मात्र शंका नाही. आता ऑनसेट पॅक करण्यात आली आहे, बघू शकता. तेच लागल्याच्या नंतर माणूस खाली बघून चालतोय, सत्य आहे, तेच पाहायला मिळालं. 2 चौकार तिकडे आले तेव्हा आता ऑनसेट पॅक केली. पहिला आला तेव्हा जर केलं असतं तर कदाचित त्या 4 रोखल्या असत्या. आणि आता इथे ऑफसाइड रिझनला फिल्डिंग तुम्ही कुठेही लावा, धावा प्रचंड प्रमाणात बनतील. ओ इथे थांबले आणि पूर्ण केली. 3 धावा मिळाल्यात आणि आता पूर्ण मॅचचं स्वरूप बदललंय. 2 मेडन ओव्हर आल्या होत्या तेव्हा कुठे हालत होती या मॅचने, आता या 2 ओव्हर नंतर मॅचचा पूर्ण काया पलट केला. 30 झाला, 10 करायच्यात. 8-10 या ओव्हरने पूर्ण मॅचचा काया पलटच केला. ओ सॉफ्ट डिसमिसल, ही इज गॉन. गौरव वडवीला सोडावं लागेल मैदान. मोठा धक्का लागलाय एनएसजी फिटनेसला. गरमागरम तापमानामध्ये गरमागरम मॅच देखील. तापमान आता प्रचंड वाढलंय, कारण सत्र हे दुपारचं आहे आणि येस बदलापूरचं तापमान आज 38°C इतकं आहे. काल भिवंडीमध्ये देखील इतकंच तापमान होतं. काल कल्याणमध्ये 39°C इतकं तापमान होतं आणि आज बदलापूर परिसरामध्ये 38°C इतकं तापमान आहे. आणि इतक्या प्रचंड उन्हामध्ये देखील सगळे क्रिकेट खेळतात. म्हणजे क्रिकेट प्रत्येकाला आवडता खेळ आहे, कोण याच्यापासून दूर राहू शकत नाही. किती ऊन असू दे, वारा असू दे, थंडी असू दे, पावसाळ्यामध्ये देखील हा खेळ सर्वात जास्त प्रमाणात खेळला जातो. आता गरज येणाऱ्या 7 बॉलमध्ये 10 धावांची. शेवटचा बॉल महत्वपूर्ण बॉल देखील निर्णायक चेंडू असेल या मॅच मध्ये. दोन्ही संघांसाठी महत्वाचा बॉल. ऑफसाइड मध्ये प्रहार केलाय, सेकंडचा कॉल केलाय. हो, दुसरी धाव मिळेल का? पायसे धावलेत आणि मिळेल देखील. आता 6 बॉल मध्ये 8 करायच्यात. काय रंगली मॅच. जोझिता फैज सिकंदर मैदानाच्या आतमध्ये अशी परिस्थिती. आता खरं तर पहिल्या 12 मध्ये एकही आली नाही. आता असा विचार करत असेल पहिल्या 12 मध्ये जरी आम्ही एक घेतल्या असत्या, 12 जरी आल्या असत्या, इतक्याला मॅच संपली असती. पण आता झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्याने मैदानाच्या आतमध्ये संघर्षाला सुरुवात करावी लागेल. ती दोन्ही टीम्सला. विजय कोणाला नको असतो, प्रत्येकाला विजय हवा असतो. चला अमित डांगरे, बघा पाणी आपण घेऊन चाललात, पण फक्त पाणी नाही, पाण्यासोबत काहीतरी प्लॅन आहे. पाणी तर फक्त निमित्त आहे, त्याच्या मागे काहीतरी प्लॅन आहे. बघा ज्या बॅटरनं स्वतः 6 चेंडू डॉट फेस केलेत, तो आता 6 चेंडू मध्ये 8 कशा बनवायच्या ते सांगेल. गतवर्षी खरं तर अमित डांगरेने खूप इम्प्रेस केलं होतं. भरपूर प्रचंड प्रमाणावरती चांगल्या धावा बनवल्या होत्या. पण यावर्षी या मॅच मध्ये त्यांचा पत्ता चालला नसावा. पण सध्याच्या घडीला या मॅच मध्ये आपण पाहिलं तर परिस्थिती त्यांच्या बाजूने थोडी झुकली आहे. अमित डांगरे एक प्रचंड अनुभवी खेळाडू आहेत, पण प्रत्येक दिवस आपला नसतो, प्रत्येक मॅच आपली नसते, प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपला खेळ चांगलाच होईल असं नसतं. ओ लॉफ केलाय, मिस टायमिंग आणि इथे विकेटचं पतन. अमित प्लॅन बनवला होता तो आय थिंक असफल झाला. विकेट मिळाली पहिल्या बॉलवर. 5 बॉल 8 धावा, 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कठीण होईल इथून मॅच, आता खरं तर कठीण होईल.
न्यू बॅटर, कारण फलंदाज देखील नवीन आलाय. एक सेट बॅटर बाद झालाय. तन्वीरनं 2 चौकार ठोकले होते. गौरवच्या बॅट मधून देखील एक षटकार एक चौकार आता. म्हणजे 2 सेट बॅटर जे तुमचे मेन बॅटर आता बाद झालेत. विकेट ऑल आउट झाला होता समोरचा संघ आणि इथे यांच्या आता जवळपास 6 विकेट गेलेल्या आहेत. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे, त्यामुळे विकेट प्रवीणजी विशेष सर तितका काही इम्पॅक्ट पाडणार नाही. जाऊ द्या, चला आपण मॅच कडे पुन्हा बघूयात. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. मिस टायमिंग, मागे आला चेंडू, पॉइंट मधून डायव्हर्ट झालाय. गलीमधले फिल्डर पुढे आले, एक मिळाली. 4 बॉल 7 करायचा. काय सामना रंगलाय. या महत्वपूर्ण चरणावरती रंगलेला हा जबरदस्त सामना. आणि खरं तर रखरखत्या उन्हामध्ये एक पैसा वसूल मॅच प्रेक्षकाच्या भेटीस. हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इक्वेशन या मॅच मध्ये 7 करायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 4. 4 चेंडू 7 धावांचं समीकरण. निकाल कोणाच्या बाजूने लागेल त्यावरती प्रेक्षकांच्या नजरा देखील. वेळ आपण जास्त घेतात. बॅकवर्ड स्कोअर लेग फायनली खाली आहे पूर्ण. पुढचा बॉल त्याच दिशेत खेळायचा होता. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. डॉट बॉल म्हणजे दबाव आणि सध्याच्या घडीला तेच बनवताना आपल्याला पाहायला मिळतो तो बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सुमित. सुमितला आपण पाहतो इथे खऱ्या अर्थानं 5वा विकल्प वापरला गेला. 3 चेंडू 7 धावा. ड्राईव्ह केला, फटका चांगला, एक पूर्ण केली आहे. दुसरी मिळेल का नाही. भरपूर चेंडू वेगाने आणि मिळेल. खरं तर क्षेत्ररक्षक वेगाने आले होते पण पोहोचल्याच्या नंतर एका ऍक्शन मध्ये कलेक्ट करणं देखील तितकं महत्वाचं होतं, पण खरं तर तसं काही घडलं नाही आणि 2 मिळाल्यात. करायच्यात आता येणाऱ्या 2 बॉल मध्ये 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. भरपूर महत्वपूर्ण बॉल असेल. 2-5. ओ हो हो, एस्ट्या उद्ध्वस्त. If you will miss, I will definitely hit. विकेटचं बटन. 1 बॉल 5 धावा. शेवटचा आता 1 चेंडू शिल्लक आहे. 5 धावांची गरज आहे. लहरों से जय कर नौका पार नहीं होती, बिना कुछ किए जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सांगितलंय सुमितनं मैदानाच्या आतमध्ये आणि करून दाखवलंय. 8 डिफेंड करताना पहिल्याच 5 बॉल मध्ये त्याने फक्त 3 धावा खर्च केल्यात. लास्ट 1 बॉल 5 करायच्या. चौकारा तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. षटकाराला तर एनएसजी फिटनेस संघ मॅच जिंकेल, पण आता जर का डॉट बॉल आला तर मात्र 3-11 मारेल बाजी या मॅच मध्ये. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 5 ची गरज. फटका समोर, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि दुसरी धाव पूर्ण. आणि अशा प्रकारे सामना संपला. मॅच मध्ये सामना जिंकला 3-11 फक्त 39 धावा त्यांनी डिफेंड केल्या. क्या बात है, क्या बात है. लो स्कोरिंग मॅच त्यामुळे बॉलरचा आता मॅनसाठी विचार केला जाईल. तर या सामन्याचा सामनावीर